सर्वांना नमस्कार। आज आपण विशेष भाग घेतोय ते म्हणजे विपश्यना साधना करण्याची संधी मिळाली ह्या 10 दिवसांमध्ये। तर त्या संदर्भातले अनुभव सांगण्याची किंवा प्रेरणा आणि किंवा ते कर्तव्य किंवा ते आपण घेतलेला प्रसाद हा वाटला तरच भगवंताची जी इच्छा आहे ती पूर्ण करतोय आपण हे होते। तो प्रसाद एकट्याने घेतला खाल्ला तर तो प्रसाद नाही, ते प्रसाद जरी मिळाला असेल तरी तीच चोरीच आहे। तर त्यामुळे तो वाटून जर घेतला तर तो खऱ्या अर्थाने प्रसादाचं सार्थक झालं, ईश्वराने दिलेला ते आपण करू शकतो एक माणूस म्हणून। तर जसं माऊली म्हणाली, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, तसंच जणू आता आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला, त्यानंतर ध्यानाचं आपल्याला माऊलींनी सखोलता श्वासासोबत आपण नामस्मरण साधना कशी करावी ह्याची खोली आपल्याला माऊलींनी शिकवली। आणि ध्यानाची खोली नामस्मरणाच्या आधाराने गाठलेले महान विभूती म्हणजे मुक्तानंद बाबा। अनेक महान विभूती आहेत, परंतु मुक्तानंद बाबांनी त्यांचे ध्यान अवस्थेत येणाऱ्या साधकावस्थेतील अनुभव हे त्यांचं पुस्तक चित्तशक्ती विलास ह्यामध्ये आपल्याला शिकवलेलं आहे। आणि त्या चित्तशक्ती विलासचा अभ्यास आपण करतोय आणि त्या अभ्यासामध्ये आपण काही भाग अध्ययन केला आणि तिथे आपण पहिली पाकळी तिथे माऊलींच्या एका सूत्राचं बाबा मुक्तानंदांनी आधार घेतलाय। साधना सुरू केल्यानंतर आपल्यामध्ये काय परिवर्तन होतं तर त्यावेळेला ते सांगण्यासाठी माऊलींनी आधार घेतलाय की आपलं पूर्ण व्यक्तिमत्व हे कमळासारखं आहे आणि त्या कमळामध्ये पहिली पाकळी आहे, ती पहिली पाकळी ही शरीराची आहे आणि ती लाल रंगाची आहे आणि ती औट हात म्हणजे 3.5 हात तिचा आकार आहे आणि तिचं जे बीज आहे किंवा नाम आहे ते ओंकारातलं अकार आहे। इथपर्यंत आपला अभ्यास आपण केलेला आहे आणि साधना सुरू केल्यानंतर शरीराच्या पातळीवर काय बदल होतात, मनाच्या आणि शक्तीच्या, हे आपण सांगितलेलं आहे, ते आपण शिकलो। तर आता इथे आज जो आपल्यामध्ये आपण 30 आणि 31 आणि 8 साधारणतः 38 जण आहोत। तर ह्यामध्ये काय मी आजचा संदेश आहे विपश्यनेचा, तो आयुर्वेदाच्या ग्रुपवर टाकला होता, अग्निहोत्राच्या ग्रुपवर टाकला होता, माझ्या शाळेच्या आणि असंख्य ग्रुपवर टाकलेला होता। साधारणतः हा संदेश आज माझ्याकडूनच 40 ते 40 ग्रुप, 30 आणि 36-37 ग्रुप्सवर गेलेला आहे। तर त्यामुळे आज आपल्यामध्ये काही जण जे आपण रोज स्वाध्याय रोज रात्री करतोय त्या व्यतिरिक्तचे पण आज काही सदस्य आहेत। तर थोडक्यात मी परिचय माझा स्वतःचा देते, त्याचं कारण हे 31-40 मिनिटानंतर सांगते। मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, माझं नाव डॉक्टर मनीषा आणि म्हणजे हे व्यवसायाने मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे। परंतु माझ्या जीवनामध्ये सद्गुरू कृपा एवढी बरसली आहे आणि बरसत आहे, इथून पुढेही आपल्या सर्वांच्या जीवनात ती बरसणार आहे आणि त्यामुळे अनेक साधना पद्धतीचा अभ्यास किंवा अनेक संतांचा ग्रंथांच्या माध्यमातून सहवास घडलेला आहे। तर मी ब्रह्मकुमारीची पण फॉलोअर आहे। त्यानंतर गुरुदेव रानडे हे माझे आध्यात्मिक नामदीक्षा ज्यांच्याकडून मी अनुग्रहित झाली ते माझे गुरु आणि त्यानंतर मी अग्निहोत्राशी जोडलेले आहेत। त्यामुळे माधव आश्रमाचे आदरणीय संचालिकाजी नलिनी दीदी ह्यांचे सुद्धा कृपाशीर्वाद माझ्यावरती आहेत आणि ब्रह्मविद्या श्वसनाची आणि ध्यानाची साधना आहे। तर त्याच्या 3ही कोर्स पूर्ण केलेले आहेत किंवा ती साधना जवळजवळ 2016 पासून त्या साधनेमध्ये आहे आणि त्याच्याही आधी कॉलेजमध्ये असताना योगाचा अभ्यासक्रम मी जवळजवळ 7-8 वर्ष केला आणि योग शिक्षकाचा पण पूर्णतः ते अभ्यास केलेला आहे। तर अशा पद्धतीने ध्यानाच्या पद्धती जवळजवळ मला बऱ्यापैकी अवगत आहेत आणि प्रत्येक ध्यानाची पद्धत मी काही वर्ष पक्की साधन केलेली व्यक्ती आहे आणि आता भगवंताच्या इच्छेनुसारच
आज ह्या गेल्या 10 दिवसांमध्ये मला विपश्यना साधना करण्याची संधी मिळाली, हे सद्गुरू कृपा आहे, ही ईश्वराची योजना आहे, माऊलींचे आशीर्वाद आहेत आणि सर्व संतांचे आपल्या पाठीशी असलेले आशीर्वाद आहेत आणि आपल्या सर्व साधकांचं मिळून असलेलं हे सर्व प्रसाद म्हणून मला प्रतिनिधी म्हणून सुरुवातीला विपश्यना करण्याची संधी भगवंताने दिली. तर तिथे सांगण्याचा हा परिचय देण्यामागचं पण कारण हे आहे की आत्तापर्यंत हा परिचय मी दिला नव्हता कधीच कुणाला. ह्यामध्ये हेतू हा आहे परिचय देण्याचा स्वतःचा, की अनेकांना असं वाटतं की विपश्यना, किंवा मलाही स्वतःला असं वाटत होतं की विपश्यना म्हणजे बौद्ध धर्म किंवा ती साधना काही असं असावं. तर तसं असं अनेकांचे ग्रह असतात. तर ही कुठलीही एका संप्रदाय किंवा धर्माची साधना नाही, ही पहिली गोष्ट म्हणजे. तर विपश्यना ही साधना पद्धती जी आहे, ही साधना पद्धती भगवान गौतम बुद्धांनी ही प्राचीन साधना पद्धती आपल्या भारतातली होती. हजारो वर्षांपासून ती आचरणात आणलेली होती की जी लुप्त झालेली होती. आणि गौतम बुद्ध जेव्हा राजा सिद्धार्थ त्याला जाणवलं की ह्या जगात दुःख, सर्वत्र दुःख पसरलेलं आहे आणि ते दुःख, त्या दुःखाचं कारण काय आहे आणि त्या दुःखातून निवारण कसं होऊ शकतं, आणि ह्या शोधासाठी राजा सिद्धार्थ आपलं राज्य सोडून आणि आपलं पत्नी आणि त्याचा पत्नीचा आणि पूर्ण राज्याचा, संसाराचा त्याग करून रात्रीच राज्य सोडून निघाले. आणि दुःख आणि सर्वत्र जे दुःख दिसलं की मृत्यूमुळे होणारं दुःख, आजारपणामुळे होणारं दुःख, त्यानंतर गरिबीमुळे होणारं दुःख, त्यानंतर वृद्धावस्थेमुळे होणारं दुःख, ह्या सर्व दुःखांमुळे आज प्रत्येक जीव हे दुःखी कष्टी आहे हे राजा सिद्धार्थाला दिसलं. आणि तो राजा स्वतः सर्व गुणसंपन्न, सर्व संपत्ती संपन्न असून सुद्धा, तो श्रीमंत असून सुद्धा त्याला सुद्धा काही पूर्णत्व नव्हतं किंवा तो सुद्धा समाधानी नव्हता. तर असा राजा सिद्धार्थ ह्या दुःख निवारण कसं होऊ शकतं आणि दुःखाचं कारण काय आहे ह्याच्या शोधात त्याला विरक्ती आली आणि त्याने राज्यत्याग केला आणि तो निघाला. आणि त्याने अनेक वाटेत येणाऱ्या अनेकांचे उपदेश केले, त्या ऐकले आणि त्यातून त्याने साधन करत करत मग स्वतः घोर तपस्या केली. आणि त्या तपस्येमध्ये त्यांना मग बोधिवृक्षाखाली म्हणजे पिंपळ वृक्षाखाली गयेला, तिथं त्यांना रात्रीलाच तिथं ज्ञानप्राप्ती झाली आणि तिथे ते निर्वाण अवस्थेपर्यंत पोचले. आणि ते त्या अवस्थेपर्यंत पोचणं म्हणजे मोक्षप्राप्ती होणं, ही अवस्था त्यांना गाठली गेली. ती ज्या साधनेच्या आधारे गाठली गेली तीच विपश्यना साधना. आणि ती विपश्यना साधना मग जेव्हा मग त्यांना ते बुद्ध झाले. आधी बद्ध होते, सगळ्या दुःखाने आणि सर्व ह्याने बद्ध होते. आणि त्यांना जो बोध झाला, त्यांना जे आत्मज्ञान झालं आणि त्यामुळे त्यांनी जी अवस्था प्राप्त केली तीच बुद्ध ही अवस्था आहे. आणि ज्याला ही अवस्था प्राप्त होते, जो बंधनातून मुक्त होतो आणि ज्याला ज्ञान होतं म्हणजे बोध होतो आणि अनुभूती येते आणि पूर्णत्व प्राप्त होतं, आणि तोच बुद्ध आणि मग गौतम बुद्ध झाले. आणि ते ज्या साधनेच्या आधारे झाले ती साधना म्हणजेच विपश्यना साधना. आणि मग बुद्धांनी त्यांनी तर त्यांचं पूर्णत्व प्राप्त केलं, परंतु प्राप्त केल्यानंतर स्वतःपुरतं न ठेवता त्यांनी नंतर अविरत पुढचे अनेक वर्ष, जवळजवळ 40-45 वर्ष त्यांनी ही साधना भारत भ्रमंती करून त्या पूर्णतः प्रत्येक गाव जाऊन कुठल्याही वस्ती न सोडता त्यांनी हा साधना पद्धतीचा उपदेश दिला आणि अनेकांना मुक्त केलेलं आहे. आणि अनेक जण जे आहेत त्यांच्या वाटेमध्ये आता एक अंगुलीमाला म्हणून एक फार विकारी व्यक्ती होता किंवा हिंसक व्यक्ती होता, एका जंगलामध्ये तो राहत होता. तर एक घटना सांगते की बुद्धांनी कार्य केवढं मोठं केलेलं आहे किंवा किती मोठं परिवर्तन केलेलं आहे. तर त्यावेळेला जंगलातून जात असताना ते
पायी सर्वत्र प्रवास करत होते आणि जंगलातून जात असताना त्यांना तिथं एक अंगुलीमाला म्हणून एक म्हणजे हिंसक होता, तर हिंसक जीव होता आणि त्याने त्याचा निश्चय होता की मी 1000 बोटांची माळा माझ्या गळ्यात घालायची आणि त्याचे 999 मग तो माणसांना मारायचा, त्या बोट हे करायचं, त्यांची कापायचं आणि त्याला त्याचं ध्येय होतं की 1000 ह्याची माळ माझ्या गळ्यात येईल, तेव्हा त्याचं ध्येय हे होतं. म्हणजे इतका तो क्रूर हिंसक होता. आणि मग त्याने ते बुद्ध त्या वाटेने जात होते, त्या जंगलातच तो होता. सगळ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु ते बुद्ध म्हणाले की नाही, मी नाही, म्हणजे मी माझ्या वाटेने जाणारच आहे. आणि त्यांना त्या अंगुलीमाला, त्याचं नावच अंगुलीमाला, कारण त्याला अंगुलींची माळा करून घालायची होती, हे त्याचं ध्येय होतं जीवनाचं. आणि म्हणून मग तो त्या ध्येयाने झपाटलेला होता, हिंसक ध्येयाने झपाटलेला. आणि मग बुद्ध त्या वाटेने जात आहेत, तो त्या बुद्धांचा आणि त्याचा सामना होतोय. आणि मग जो त्यांचा संवाद झाला, बुद्ध काही घाबरले नाहीत ते पाहून. आणि बुद्धांनी जो त्याच्याशी संवाद केला त्याने तो इतका प्रभावित झाला की त्याने तो शरण गेला बुद्धांना. आणि त्यानंतर गौतम बुद्धांनी त्यांना हे विपश्यना साधनाच त्या अंगुलीमालाला सांगितली. आणि मग तो अंगुलीमाला अगदी त्याने गावागावात जाऊन भिक्षा मागितली आणि भिक्षुकीवरती तो जगू लागला. आणि लोक त्याला सुरुवातीला इतके प्रचंड मारायचे की ह्याने इतक्या जणांची हत्या केली, कोणाचं भाऊ मारलाय, कोणाचा मुलगा मारलाय, कोणाचं काय केलंय, पण त्याने ते सोसलं आणि त्याने विपश्यना साधनेने तो मुक्त झाला, तो अनंत झाला, तो मुक्त झाला. हे एक इतक्या हिंसक जीवाचं परिवर्तन ह्या साधनेच्या माध्यमातून झालं. तो सुद्धा मोक्ष प्राप्तीची अवस्था त्याने गाठली, तो सुद्धा बुद्ध झाला. ज्याला बोध होतो, जो आत्मसाक्षात्कारी होतो, जो अनुभव घेत होतो, तोच बुद्ध, तर त्याला सुद्धा ती अवस्था प्राप्त झाली. तर इतकं ट्रान्सफॉर्मेशन त्यावेळेला झालं. आणि ही साधना जवळजवळ 500 वर्ष भारतामध्ये चालू होती आणि नंतर ती लुप्त झाली. आणि भारताच्याच बाजूला असलेला बर्मा हा देश आहे, ब्रह्मदेश ज्याला म्हणतात, तिथे ही साधना काही जणांनी जतन केली ती आत्तापर्यंत. आणि मग आपल्या भारताचेच रहिवासी गोयंका म्हणून एक कुटुंब आहे, ते 3 पिढ्या त्या ब्रह्मदेशमध्ये वस्ती केलेलं कुटुंब आहे की तिथे त्यांनी 3 पिढ्या व्यवसायाच्या निमित्ताने तिथे राहिलेत ते. आणि 3ऱ्या पिढीमधले आत्ता ज्यांनी पुन्हा विपश्यना विश्वासमोर आणली किंवा ते म्हणजे गोयंकाजी. आणि ही जी गुरुशिष्य परंपरेने विपश्यना भारतातनं लुप्त झाली, परंतु भारताच्या बाजूलाच असलेला हा ब्रह्मदेश आहे. तर ह्या ब्रह्मदेशातल्या म्हणजे भारतातून ती ब्रह्मदेशात गेली आणि ब्रह्मदेशातल्या तिकडच्या साधूंनी ती काही ठराविक बोटावर मोजण्या इतक्या साधूंनी ती जतन करून ठेवली तेव्हापासून. आणि आत्ता जे गोयंकाजींचे गुरुजी आहेत त्यांनी ती साधना त्यांना दिली. आणि ती साधना दिल्यानंतर 14 वर्षांचा सहवास त्यांच्यासोबत त्यांचा झाला. आणि नंतर त्यांना आदेश आला आणि गोयंकाजींना पण वाटलं की ही जी साधना भारतातून आलेली आहे बाहेर, तर ही पुन्हा भारतात गेली पाहिजे आणि मग भारतातून विश्वात प्रसारित झाली पाहिजे. यासाठी हे विपश्यनेचं कार्य पुढे गोयंकाजींनी केलं, त्यांना गुरुजी असंही म्हणतात. तर आता हे विपश्यना साधनेचा इतिहास आहे की पुन्हा आपल्याला एक महान विभूती गौतम बुद्धांची ही साधना आहे. आणि ह्या साधनेचा आता काय आहे पाया किंवा ही साधना कशावर आधारित आहे. जसं आता आपले महाराज गोंदवलेकर महाराज आपल्याला अनुग्रह देतात, नाम देतात, किंवा वारकरी संप्रदायाचं रामकृष्ण हरी हे नाम आहे. मला जे अनुग्रह गुरुदेवांनी दिलेला आहे, गुरुदेव रानडे निंबाळ इथे, ते पण नामदीक्षा आहे. तर आपल्याला नामस्मरण ही साधना पद्धती माहिती आहे किंवा आपण त्याचा अभ्यास करतो. तर प्रत्येक साधना पद्धतीचा काही, आता ब्रह्मविद्येची जी साधना आहे, ब्रह्मकुमारीची साधना आहे, तर ध्यान आहे, ती एक पद्धती आहे. तर अशा आता विपश्यना साधना पद्धतीचा मूळ पाया जो आहे तो म्हणजे श्वास आणि संवेदना जाणीव करणं. श्वास आणि संवेदनाची जाणीव होणं, श्वास सुधारणं आणि संवेदना आपल्या आतमध्ये काय चाललंय ह्याची जाणीव म्हणजेच विपश्यना साधना आहे. आता आपण सर्वात प्रथम पाहूयात की विपश्यना साधना जी आहे, हा जो त्याचे 10 दिवसांचं
हे आहे. 10 दिवस आपल्याला तिथं राहावं लागतं. आणि 10 दिवसामध्ये म्हणजे आपण तिथे 10 दिवस पूर्णतः सुरू होते, म्हणजे पूर्णतः आपल्याला साधना सुरू झाल्यानंतर 10 दिवसपर्यंत आपणाला मौन पाळायचं आहे, म्हणजे बोलायचं नाही बिलकुल. त्यानंतर आपल्याला एकटं सेपरेट एका खोलीत राहायचं असतं. आपल्याला दिलेलं आसन जे आहे, आपण ज्या जागी आपण साधन करणार ते प्रत्येकाचं आसन वेगळं असतं आणि 2 साधकांच्या मध्ये एका फरशीचं अंतर असतं. असे जवळ म्हणजे एकत्र बसलेले असतात. आता मी गेले होते तिथे 100 साधक होते. त्यातले जेंट्स विभाग हा वेगळा होता, त्यांचं ध्यानाचा कक्ष वेगळा, त्यांची राहण्याची व्यवस्था वेगळी. म्हणजे आम्ही ह्या 10 दिवसांमध्ये 10-11 दिवसामध्ये आम्ही फक्त स्त्रियाच होतो. जे 45 स्त्रिया होत्या त्या फक्त सगळ्या वयाच्या त्याच्यामध्ये होत्या. अगदी 25 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतच्या 45 स्त्रिया होत्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या. तर आम्ही 10 दिवसात ना बोललेलो आहे एकमेकांकडे, ना चेहऱ्याकडे पण एकमेकांच्या पाहिलेलं नाही. कारण आपल्याला बोलायचंच नाही आहे, तर आपण दृष्टी तरी कशाला एकमेकांशी द्यायची. तर त्याच्यामुळे पाहिलं आपण डोळ्यात डोळे घातले तर आपल्याला बोलावंसं वाटतं. आणि त्यामुळे मग ते पण टाळणं, किंवा आपण नंतर जर असं झालं की बघितलं तरी आपण तटस्थ होतो, की एकमेकांवर दृष्टी जरी पडली तरी आपण तो जी शांती आहे ती एकमेकांची भंग नाही करायचं. किंवा आपल्यालाही नको वाटतं की मग कोणाकडे बघून कुठले हावभाव पण करायची इच्छा होतही नाही. तर हे 10 दिवस आपण पूर्णतः अंतर्मुख होतो. एकतर आपण बोलत नाही बिलकुल. त्याच्यानंतर आपण आपले जे जेवणाची जागा फिक्स करून दिलेली असते. आपल्या जेवणाचं ताट हे 10 दिवस आपलं ताट, ग्लास, चमचा हा आपल्याकडे सुपूर्त केला जातो आणि तो आपण आपल्या खुर्चीवर स्वच्छ करून मग ठेवायचा आणि एका पिशवीमध्ये. आणि तेच ताट आपण 2 वेळेला आपलं जे काही आपण जेवणार तेव्हा तेच ताट आपल्याला 10 दिवस वापरायचं आहे. आपली राहण्याची खोली सुद्धा प्रत्येकाला सेपरेट असते, एकट्याने राहायचं असतं असं. आणि ती खोली आपल्याला तिथे असते. जे आसन दिलेलं असतं बसण्यासाठी ते सुद्धा जागा ती सुद्धा प्रत्येकाची वेगळी असते. त्यानंतर हे सगळं वेगळं आहे. कारण का की आणि कोणी कोणाला स्पर्श नाही करायचा आहे, म्हणजे चुकूनही स्पर्श नाही करायचा. कोणी कोणाच्या आसनाला पण स्पर्श नाही करायचे, किंवा माझ्या आसनावरती कोणी चुकून येऊन बसायचं नाही आहे, किंवा मी कोणाच्या आसनावरती बसायचं नाही आहे. इतकं ते पालन आहे, शिलाचं पालन. की कारण प्रत्येकाचे व्हायब्रेशन्स असतात, त्याचे एकमेकांचे ते लहरी इफेक्ट होऊ नयेत ती दक्षता घेतली जाते. तर हे आहे. आणि आता आपण जेव्हा कोर्स सुरू होतो त्याच्या आदल्या दिवशी तिथे पोचतो आणि पोचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपणाकडून तो मोबाईल घेतला जातो आणि तो स्विच ऑफ करायला सांगितला जातो. आणि तो मोबाईल आपल्याला मग कोर्स संपल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला दिला जातो. तो पहिला मोबाईल आपल्याकडून घेतला जातो आणि त्यानंतर पहिला दिवस हा आपण एक सकाळपर्यंत असं पोचतो आणि जितकं लवकर पोचू तितकं आपल्याला सेपरेट खोली मिळू शकते, नाहीतर आपल्याला शेअर करायला लागते. आणि मग हे म्हणजे आपल्याला सेपरेट मिळावं हे ह्याच्यासाठी आपण लवकर पोचलं तर जास्त चांगलं आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला खोली, रूम सगळं दिलं जातं. आपल्याला ताट आणि आपली ग्लास, चमचा हे दिलं जातं. आणि त्यानंतर आपण खोलीमध्ये आपलं सामान हे करू शकतो. त्याच्यानंतर आपलं जेवणाची जागा ही आपल्याला नंबर टाकलेले असतात सगळे, तिथे आपण हे करू शकतो. नंतर त्या दिवशी आपल्याला सगळे नियम सांगितले जातात जे आता मी सांगते ते. तर नंतर मग आपल्याला हे साधना मग दुसऱ्या दिवसापासून सुरू होते. तर ही जी हे आहे साधना, ही साधना जी आहे आत्ता मी 10 दिवसामध्ये माझी जवळजवळ रोजची 10 ते 11 तासांची ध्यानाची साधना झाली आहे. म्हणजे विचार करा, 10 ते 11 तासाची ध्यानाची साधना म्हणजे जवळजवळ 100 तास, 100 तासांची साधना झालेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोजचं 1 ते सव्वा तासाचं प्रवचन असायचं, 1.5 तासाचं, की जिथे गोयंकाजी गुरुजी एक तत्वाचं खूप खोलामध्ये आपल्याला ज्ञान देत होते. म्हणजे अगदी शुद्ध ज्ञान, की जे गौतम बुद्धांनी जे त्यांना जे झालं ज्ञान
आणि ते जसं आता माऊलींनी गीतेचा आपल्याला ज्या ओव्या रचल्या आणि जे खोलीत ज्ञान करून दिलं, तसंच बुद्धांना जे ज्ञान झालं तर ते ज्ञान हे त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे जीवनासाठी आवश्यक, साधनेसाठी आवश्यक, शुद्ध धर्माच्या आचरणासाठी आवश्यक असे रोज ते प्रवचनाच्या माध्यमातून असे आपल्याला गेलो त्या दिवसापासून एक 12 प्रवचनं साधारणतः आपल्याला तिथे रोज मिळाली, जेणेकरून आपल्याला ध्यान करत आणि त्यामध्येच ध्यान कसं करायला पाहिजे की हे सगळं शिकवलं जात होतं. आता आणि अशा रीतीने रोजचे 1.5 तासाचं ते प्रवचन, अशा रीतीने 12 ते 13 प्रवचनं हे मला मिळालंय. हा एवढा खजाना मिळालेला आहे. 10-11 रोजची 10 ते 11 तासांची साधना म्हणजे 10 दिवसांमध्ये 110 तासांची साधना आणि रोजचे एवढे प्रवचन, रोजचे आपल्याला 12-13 तास हे तिथे साधन होत होतं. इतकं मोठी गोष्ट घडलेली आहे आयुष्यात आणि 10 दिवसांमध्ये एवढं मोठं. आता एवढं साधायला आपल्याला किती वर्षभर जाईल आपल्याला एवढं, किंवा 7-8 महिने जातील आपल्याला हे साधायला आपल्या घरामध्ये, ते तिथे 10 दिवसात साधले. आता ही गोष्ट. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे गौतम बुद्धांना जे ज्ञान झालं आणि ती विद्या जी होती ती भारतातनं लुप्त झाली आणि ती ब्रह्मदेशात गेल्यानंतर तिथे जे साधू होते त्यांनी ती जतन केली आणि आत्ताचे जे होते आत्तापर्यंतचे त्या देशातले साधू जे बोटावर मोजण्या इतकेच काही 4-5 असे होते, त्यातले जे होते सयाजी गुरुजी म्हणून, तर त्यांच्याकडून गोयंकाजींना मिळाली आणि मग त्यांनी भारतात आणली ती आणि भारतातून विश्वात सर्वत्र पसरली. त्यामुळे हा अभ्यासक्रम पूर्णतः रेकॉर्डिंगमध्ये आहे. आता गोयंकाजी नाही आहेत, त्याच्यामुळे गोयंकाजी जेव्हा होते तेव्हा ते स्वतः शिबिरं भारताबाहेर घ्यायचे आणि आता ते नाही आहेत, तर त्याच्यामुळे त्यांचे गुरुजींचे रेकॉर्डिंग्स आहेत आणि ही विद्या दिली जाते गुरुजींकडूनच आणि शिक्षक तिथे असतो. म्हणजे त्यांना सहाय्यक शिक्षक म्हणतात, प्रतिनिधी शिक्षक म्हणतात गोयंकाजींचे. ते मार्गदर्शन, ते आपल्याबरोबर साधनेला बसतात. गुरुजींचं रेकॉर्डिंग चालतं आणि रेकॉर्डिंग झाल्यानंतर त्यात काही प्रश्न असतील किंवा साधना करताना काही प्रश्न असतील तर त्या शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करतात आणि आपली साधना कशी चांगल्या रीतीने सहज होऊ शकेल हे आपल्याला तिथे देतात. पण हे पूर्ण अभ्यासक्रम हा पूर्ण शुद्ध स्वरूपात राहावा ह्यासाठी शिकवण गोयंकाजींनी जसं शिकलेत, जसं त्यांच्या गुरूंनी त्यांना दिलंय तसंच ते यावं म्हणून त्यांच्या रेकॉर्डिंग्सवरती हा अभ्यासक्रम पूर्णतः होतो. आता ही गोष्ट म्हणजे त्यामुळे तो शुद्ध स्वरूपात आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे 10 दिवसांमध्ये आपल्याला सेपरेट राहायला मिळतं, त्यानंतर 3 वेळेला आपल्याला खायला मिळतं आणि हे सगळं आणि एवढं सगळं ज्ञान मिळतं, एवढी सगळी सुविधा मिळते. हे सगळं निःशुल्क आहे, कुठलाही याच्यावरती आकारलं जात नाही. आणि ज्यांना जर आपल्याला काही दान किंवा माझी व्यवस्था कोणी आधीच्या व्यक्तीच्या दानातनं झालेली आहे तर मग मला सुद्धा पुढच्या व्यक्तीसाठी ते व्यवस्था करणं गरजेचं आहे. म्हणून नंतर आपण आपल्या इच्छेनुसार स्वेच्छेने आपल्याला जे वाटतं आपण ते देऊ शकतो. पूर्णतः भिक्षुकीवरती आपण जगतो तिथे गेल्यापासून. ही भावना आहे की मला दिलेलं अन्नचा प्रत्येक कण हा माझ्या कष्टाचा नाही आहे, तर तो कोणी जे दान केलेलं आहे त्यातनं तो मला मिळालेला आहे, ही पहिली भावना. ह्यासाठी तिथे त्या पद्धतीने कुठलंही आकारलं जात नाही. तर ही गोष्ट म्हणजे भिक्षुकीवरती आपण पूर्णतः जगतो आणि ते पण आपली नम्रता आपल्याला ते, आणि नंतर आपणही कोणाची व्यवस्था करावी ही दानाची भावना निर्माण व्हावी हे त्यामागचं आहे. आणि दुसरं म्हणजे ही गोष्ट की आता त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट की तिथं जसं मौन आहे हे आहे, तर तसंच अन्नाचं पण तिथे तप आहे. तर तिथे कसं असतं की सकाळी आपल्याला 6:30 वाजता नाश्ता दिला जातो जो भरपूर असतो. त्याच्यामध्ये फळ असतं, केळी किंवा जी काही आता सीझनल फळं असतील ती असतात. त्याच्यानंतर चहा असतो पाहिजे तेवढा. त्यानंतर रोजचे शिरा पोहे किंवा इडली अशा वेगवेगळे 10 दिवशी वेगवेगळे नाश्ता असतात, ते आपण पोटभर खाऊ शकतो.
आणि खाकरा आणि अशा गोष्टी असतात आणि हे आपण पोटभर खाऊ शकतो. हा 6:30 वाजता नाश्ता असतो. सकाळी 4:30 ते 6:30 हे ध्यान होतं आणि 4:30 वाजता आपल्याला 6:30 वाजता आपल्याला नाश्ता दिला जातो आणि त्यानंतर 7 ते 8 आपणाला अंघोळ पाणी, आपल्या खोलीची स्वच्छता वगैरे हे केलं जातं आणि नंतर 8 ते 11 पर्यंत पुन्हा ध्यानाचं हे असतं आणि 11:30 वाजता जेवण होतं. पुन्हा जेवणामध्ये व्यवस्थित सगळ्या 2 भाज्या, म्हणजे घरात पण इतकं आपण बनवत नाही, एवढं होत नाही. 2 भाज्या, चपाती, भात आणि वरण वगैरे असं, सॅलड्स असतात, लोणचं आणि ताक वगैरे सगळं हे पोट भरून पाहिजे तितकं खाऊ शकतो. त्यानंतर 11:30 पर्यंत जेवण होतं. त्यानंतर मग पुन्हा 11:30 नंतर 1 वाजेपर्यंत फ्री टाईम आहे, रेस्ट घेऊ शकतात. कोणाला काही रिलॅक्स टाईम आहे. नंतर 1 वाजल्यापासून पुन्हा 5 वाजेपर्यंत साधना आहे. मध्ये मध्ये ब्रेक असतो. हे सगळं आहे, एक 5-10 मिनिटाचा ब्रेक असतो आणि त्यानंतर पुन्हा 5 वाजता नाश्ता दिला. 5 वाजता कुरमुरे दिले जातात, चहा असतो आणि फळ असतं, जेवण नसतं. पण कुरमुरे, भडंग ज्याला आपण म्हणू की ते पाहिजे तेवढे खाऊ शकतो आणि त्यानंतर चहा आणि हे असतं, फळं असतात, ते पाहिजे तेवढं घेऊ शकतो. ते हे 5 वाजता होतं. 5 नंतर बाकी नंतर नाही काही खायला. 5:30 वाजता ते झाल्यानंतर तिथलं किचन बंद होतं, त्यानंतर काही नाही नसतं आणि नंतर मग 5:30 ते 6 पर्यंत थोडं कोणाला काही रिलॅक्स व्हायचं असेल तर मग 6 नंतर पुन्हा 9 वाजेपर्यंत 6 ते 7 पर्यंत साधना आणि 7 नंतर प्रवचन असतं गुरुजींचं 8:30 पर्यंत आणि पुन्हा अर्धा तास ध्यान असतं आणि नंतर 9 वाजता सगळे फ्री होतात. ह्या पद्धतीने तिथे सकाळी 4:30 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत असं एक साधारणतः 11 तासाचं ध्यान आणि 1-1.5 तासाचं प्रवचन ह्या पद्धतीने होतं. ओके, तर आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक सेशनच्या वेळेला घंटा वाजली जाते. समजा आता 4:30 आणि ती अगदी उठवण्यासाठी पण घंटा असते, म्हणजे मोठी घंटा की आता तिथले त्या आसपासच्या एरियातली लोक त्या घंटेवरतीच आसपासच्या गावातली पण उठतात, म्हणजे कारण सकाळी 4 वाजता घंटा वाजली तर हां, इथे राजेश दादा तुमचा माईक म्यूट करा प्लीज. त्यानंतर मग हे जे आहे म्हणजे सकाळी 4 वाजता पण घंटा वाजते, 5-6 अशा मोठ्या घंटा हे असतात की सुंदर आवाज पण येतो त्या ह्याचा. आणि त्यानंतर तिथे ज्या साधिका असतात त्यांना धम्म साधिका म्हणजे धर्म साधिका म्हणतात, सेविका. तर त्या साधिका आपली घंटी असते ना देवारातली, ती घेऊन सर्वत्र फिरतात आणि प्रत्येकाच्या खोलीजवळ येऊन ती 2 मिनिटं अशी असं हलवतील. पुन्हा चालत चालत घंटी ती 10 मिनिटं हे होत असते. जेवढा 40-45 खोल्या आहेत तिथे किंवा तर त्या प्रत्येक खोलीच्या जवळ जाणं आणि मध्ये वाटेत चालताना पण ती घंटा हे करून ते पूर्णतः चालू असतं. तर अशा पद्धतीने तिथे एकच मिनिट प्लीज, काय फारच हे झालंय. त्या सेविका ज्या आहेत आणि त्या आपल्याला उठवायला येतात आणि जोपर्यंत उठणार नाही तोपर्यंत आपल्या दरवाजाच्या इथून जात नाहीत त्या. घंटा, कारण बोलायचं नसतं, स्पर्श करायचा नसतो, काही नाही, तर त्या बिचारा अशा घंटा वाजवत, ती घंटी वाजवत राहणार अशा पद्धतीने. आणि हे प्रत्येक सेशनच्या वेळेला, म्हणजे सकाळी उठवण्यासाठी पण येणार. त्याच्यानंतर 8 वाजता जेव्हा 8 ते 9चं ध्यान असतं तेव्हा 7:45-10 कमी असतानाच मोठी घंटा वाजणार, पण ह्या सुद्धा चालत येणार. तर एवढी सेवा, म्हणजे 8 वाजताचं पुन्हा दुपारी 1 वाजताच्या अगोदर 1ला 10 कमी असताना पुन्हा येणार, पुन्हा संध्याकाळच्या सेशनला. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेला त्यांनी दिवसातल्या 4 वेळेला, जे सकाळ, पहाटे, नंतर सकाळी, नंतर दुपारी आणि संध्याकाळी, प्रत्येक वेळेला ह्या सेविका अशा फेरी मारत साधकांना, चला आता वेळ झाली आणि साधनेला बसा. तर ही पद्धत आहे. इतकी सेवा जगाच्या पाठीवरती. ध्यान होण्यासाठी, ध्यान झालं पाहिजे, शुद्ध धर्म म्हणजे काय आहे आपलं हे कळलं पाहिजे, ह्यासाठी गुरुजींनी एवढं मोठी व्यवस्था किंवा केलेली आहे. आणि गुरुजींनी म्हणण्यापेक्षा सुद्धा
गौतम बुद्धांचीच ती व्यवस्था, कारण ह्या सूक्ष्म विभूती कायम असतात. ह्या सूक्ष्म विभूती त्यांचं कार्य अखंड चालू असतं आणि ते आपल्या ही गुरुशिष्य परंपरा पूर्ण. त्यामुळे माऊलींनी जी म्हटलेलं आहे की वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. त्यामुळे आपले गुरु एक आपण नक्की आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला साधना मिळाली, ज्यांच्यामुळे आपल्याला हा मार्ग कळला, त्यांना आपण सोडायचं नाहीच आहे. जे आपण साधन करतोय, जे नामस्मरण करतोय किंवा जे जे पण आपले प्रत्येकाचे आपले वेगवेगळे गुरु असतील, त्यांना आपल्याला सोडायचं नाहीच आहे. परंतु ह्या विश्वामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये ईश्वर शक्तीच्या नुसारच जी कार्य घडतात अनेक महान विभूतींच्या माध्यमातून, त्या सुद्धा आपल्याला समजून घ्यायला काहीही हरकत नाही आहे किंवा ते समजून घ्यावं. आणि ते सुद्धा आपल्यासाठी, जसं आता माझ्या जीवनात नामस्मरण आलं किंवा नाम अनुग्रह आला माझ्या जीवनामध्ये, ब्रह्मकुमारी आल्यानंतर अनुग्रह पण झाला, नंतर ब्रह्मविद्या आली, तर मला आत्ता अग्निहोत्र आलं, आत्ता विपश्यना आली. हे सर्व मला वाटतं माझ्या गुरुदेवांनी माझ्या समोर हे सर्व पाठवलेलं आहे. हे मी शोधायला गेली नव्हती, तर माझ्या समोर आलेलं आहे. जसं आता आपण एवढे सगळे एकत्र आलो आणि विपश्यना सांगितली जाते, ही दिसताना जरी मी दिसत असेल तरी सुद्धा ह्यामध्ये भगवंताची इच्छा आहे, ती आपल्या सद्गुरूंची इच्छा आहे ती की हा संदेश पोचावा सर्वांपर्यंत. मला पण असाच पोचला म्हणून मी पण गेली किंवा मी अभ्यास केला. म्हणूनच माऊली म्हणते की वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी. म्हणजे अशा संतांची किंवा अशा ईश्वराचा अनुभव घेतलेल्या असणाऱ्या सर्व साधकांची एकत्रित होणं किंवा अनेक महान विभूतींचा आपल्या जीवनात वर्षाव होणं, हे माऊलींचे आपल्यासाठी प्रसाद, ती आपल्यासाठी ती प्रार्थना मागते आणि तसं आपण ते अनुभवतोय. तर हे जे कार्य आहे, तर हे आता हे एक थोडक्यात सांगितलं तिथं कसं होतं. आता ह्यामध्ये आपण पुढचा मुद्दा जो आहे तो बघूया की जसं वेगवेगळ्या साधन पद्धती आहेत ध्यानाच्या, तर ध्यानाच्या पद्धतीमध्ये गौतम बुद्धांनी श्वास हे महत्त्वाचं आहे. दुसरं संवेदना. श्वास आणि संवेदना ह्या दोन गोष्टींवरची साधना आहे ही. आणि जसं आता नामस्मरण साधनेमध्ये नाम म्हणजे शब्द ही साधना महत्त्वाची आहे. तर हे इथे श्वास आणि संवेदना, आणि हा जो 10 दिवसांचा कोर्स आहे, तर त्या 10 दिवसांचं शिबिर आहे, त्यामधले पहिले दिवस आपल्याला फक्त श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं जातं. श्वास कसा येतो म्हणजे ह्या भागातच, फक्त नाकाच्या ह्या भागात त्रिकोणामध्ये आपल्याला लक्ष द्यायचं आहे. श्वास कसा येतो कसा जातो, पहिले 3 दिवस फक्त तेच आपल्याला सांगितलं जातं. श्वास कसा येतो जातो एवढंच बघायचं. म्हणजे विचार करा, ते 10-10 तास असे 30 तास आपण ते फक्त तेच पाहतो. आपल्याला वाटतं की अरे हे काय, म्हणजे आता मी अनेक वर्षांपासून नाम पण श्वासातून घेते, ब्रह्मविद्या साधना, त्यामुळे मला त्याचं महत्त्व आहे आणि वेगळ्या पद्धतीने पण आहे खोलीत. पण एक आहे की आत्तापर्यंत माणसाला श्वास कळतच नसतो, तो घेतोय कसा, काय होतोय. तो पहिलं तिथे श्वासाला ठीक केलं जातं. श्वास कसा येतोय जातोय आणि स्वाभाविक श्वास म्हणजे कुठला प्राणायाम वगैरे काही नाही करायचं आहे. नैसर्गिक श्वास माझा कसा येतोय कसा जातोय एवढं फक्त पाहायचं आहे. ही पहिली 3 दिवसांची साधना दिली जाते. त्याला आनापान साधना म्हणतात. श्वास येणं कसा, येतोय कसा, बाहेर जातोय कसा, ही आनापान साधना ही दिली जाते. आणि हे सुद्धा गुरुजी सांगतात की कसं निरीक्षण करायचं आहे श्वासाचं. हे गुरुजींचे रेकॉर्डिंग्स असतात, गोयंकाजींचे. मग कसं निरीक्षण करायचं आहे हे सांगितलं जातं आणि त्यानुसार आपण ते करायचं. म्हणजे ध्यान करायला बसतो आपण, त्याच्या अगोदर गुरुजींचे रेकॉर्डिंग्स असतात. ते एक 5-7-8 मिनटं ते चालतात. मग आपण त्यांनी सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्सनुसार नंतर आपणच करायचं आहे. परंतु ते आधी सांगितलं जातं, नंतर पूर्ण ते रेकॉर्डिंग बंद होतं. मग आपली ती वेळ होते. मग ती वेळ झाल्यानंतर 1 तास झालं की पुन्हा गुरुजींचं लावलं जातं शेवटची प्रार्थना, किंवा गुरुजी मग पुन्हा हे करतात. आणि ते झाल्यानंतर पुन्हा 5 मिनिटाचाच ब्रेक असतो. पुन्हा मग पुन्हा मग 5 मिनिटात आता कोणाला वॉशरूमला जायचं आहे, पाणी प्यायचं आहे, ते 5 ते 10 मिनिटात जाऊन येतात.
मग पुन्हा परत आपण ध्यानाला बसतो, तेव्हा पुन्हा गुरुजींचं रेकॉर्डिंग लावले जातात. मग गुरुजी छान मस्त म्हणतात, अभी फिर काम सुरू करते, फिर सुरू करे, काम सुरू करूया आता आपलं आपण, असं ते जे म्हणतात त्याच्यामुळे इतकी प्रेरणा येते की ते मला ह्या 100 तासामध्ये एकदाही झोप आली नाही, एकदाही झोप आली नाही. हे विशेष आहे. म्हणजे एकदाही झोप नाही आली, झापड नाही आली, आळस नाही आला, जांभळी म्हणून आली नाही. हे माझी शक्ती नव्हे, हे गुरुजी ज्या पद्धतीने घेतात, करून घेतात ना, की त्यांचा आवाजच अभी काम सुरू करते, फिर सुरू करे, असं करत जे जे करून घेतलं जातं ना आपल्याकडून, आपण जर समर्पित झालो तर ते होतं. हे त्यांची शक्ती आपल्याकडून करून घेते. आणि मग पुन्हा आपण सुरू करतो. पुन्हा मग 1 तास झाला की काही सेशन 2 तासाचे असतात, काही 1 तासाचे असतात, काही स्वतःहून करायचे असतात. हे सगळं असतं. आणि मग ते गुरुजींच्या आवाजातनं त्यांची मिळणारी ऊर्जा, शक्ती, पुन्हा शक्तिपात. आता हे जे आहे प्रत्येक गोष्ट शक्ती वाढवणारं आहे. तर हे आपल्याला ह्या महान विभूती मदत करत असतात. आणि तिथे टीचर बसलेल्या असतात, त्या आपल्याला मग तिथे आपल्याला येणारे अडथळे काय किंवा हे सांगतात. तर पहिली 3 दिवस हे श्वासावर लक्ष करणं केंद्रित, हे आनापान म्हटलं जातं. हे मी सांगू शकते सगळ्यांना. ह्याच्या क्लिप्स पण आपण पाठवू शकतो, तर ते मी पाठवेन सुद्धा नंतर मग विपश्यना दिली जाते, जे ध्यान आहे ते. हे पहिलं श्वासावर लक्ष देणं हे पाया आहे. नंतर विपश्यना. आणि विपश्यना म्हणजे काय की पश्यनं म्हणजे पाहणे, विशेष पाहायचे, विशेष पाहायचे, विशेष पश्यंती म्हणजे विशेष पाहणं. काय पाहायचं आहे तर संवेदना पाहायचं आहे. आता पहिल्या 3 दिवसात श्वासाची साधना, श्वासाकडे लक्ष, श्वास कसा येतोय जातोय हे बघायचंय, जो आपल्याला कधी कळत नाही, म्हणजे ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष असतं. त्यामुळे त्या श्वासाचं निरीक्षण करायला पहिलं शिकवलं जातं. आणि त्यानंतर मग आपल्याला विपश्यनेची साधना गुरुजी देतात. आणि ती कशी करायची. विपश्यना म्हणजे विशेष पाहणं. ह्या संदर्भातला भगवद्गीतेतला पण श्लोक आहे आणि ह्याचे रेफरन्स वेदांमध्ये पण आहेत. आणि म्हणजे प्रत्येक जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये ही साधना आहे, पण जी लुप्त आहे आणि जी आत्ता पुन्हा प्रसारित आली आहे विश्वासमोर. तर विशेष पाहणं. आता विशेष पाहायचं म्हणजेच विपश्यना साधना. आणि मग काय पाहायचं आहे विशेष तर संवेदना पाहायची आहे, मला जाणीव पाहायची आहे. जाणीव कुठली पाहायची आहे तर शरीरामध्ये कुठे काय मला जाणीव होते ते पाहायचे. म्हणून विपश्यना म्हणजे आपल्या डोक्यापासून, इथे माथ्यापासून आपल्या पायाच्या बोटांपर्यंत काय मला जाणीव होते, वरून खाली, खालून वर, हे प्रत्येक भागाकडे जायचंय आपल्याला. आणि तिथे मला कुठे काय जाणीव होते हे मला तिथं पाहायचंय. हे म्हणजे विपश्यना आहे. आणि हे कसं करायचं मग ते आपल्याला व्यवस्थितरित्या तिथं दाखवलं जातं. तिथे गुरुजींचे रेकॉर्डिंग्स आपल्याला शिकवले जातात. आणि आपल्याला तिथे मंदार दादा तुमचं प्रेझेंटेशन हे झालंय, तुम्ही प्रेझेंटेशनवरून प्लीज हे बंद करा. प्रेझेंटेशनमध्ये आलेले आहेत तुम्ही. श्वास आणि संवेदना ह्या 2 गोष्टींचा अभ्यास या 10 दिवसात होतो. श्वास आणि संवेदना, आणि केवळ संवेदना. आणि त्यांनी आपल्याला महत्त्वाचं आहे की हे करत असताना आपण कुठल्याही संप्रदायाचे साधक असलो किंवा कोणताही अनुग्रह असला तरी ते नाही करायचं. आपल्याला हे जे दिलेलं आहे, हे जे श्वासाकडे लक्ष देणं आहे, नंतर शरीरात होणाऱ्या संवेदनाकडे लक्ष देणं आहे, ह्यावरती फोकस करायचं आहे 10 दिवसांसाठी. तर जाऊन आपल्याला कळेल की काय पद्धतीने आहे नक्की गौतम बुद्धांना, काय पद्धतीने त्यांनी हे साधन पद्धती त्यांना फायदा केलेली आहे किंवा त्यांना निर्वाणापर्यंत घेऊन गेली. हीच साधना निर्वाणापर्यंत घेऊन गेली. का घेऊन गेली हे तेव्हाच कळेल की जेव्हा आपण करत असलेलं थोडं बाजूला ठेवून, बाजूला म्हणजे आपल्याला आपल्या सद्गुरूंनीच दिलेलं पाठवलं इथे की काही जाणीवा करून घे, तू ही सूक्ष्मता पण शिकून घे. ही जर आपण दृष्टी मोठी ठेवली तर आपण हे मोठ्या मनाने समजू शकतो. आणि मग आपल्याला श्वासाची खोली समजते, आपल्याला संवेदनांची आपल्या खोली समजते. आणि कसं आहे की आता मला ते अवघड होतं, कारण मी आता श्वास घ्यायला गेले लक्ष देऊन
तर माझं नाम ते इतकं चिकटलेलं आहे की ते आपणहून येत, म्हणजे प्रयत्नाशिवाय येतं. म्हणजे मी डोळे झाकले आणि श्वास घेताना ते नाम घेण्यासाठी प्रयत्न नाहीत करावे लागत, ते आपणहूनच येतं. तर मी ते येत असेल तर त्याला रोखलं नाही, पण त्यात मी गुंतले नाही. ओके, तर आपल्याला जी पण ज्या साधनेवरती आस्था आहे ती सोडायची नाहीये, पण ते त्याच्यात गुंतायचं नाहीये. कारण आपल्याला आपल्या सद्गुरूंनी काही विशेष अनुभूतीसाठी पाठवलेलं आहे इथे. आपल्याला ईश्वराची ती काही योजना आहे आपल्यासाठी. हे मी मन मोठं ओपन ठेवून ते हे केलेलं आहे. आणि मग त्याच्यात मला आतमध्ये यायचं नाम, पण मी त्याच्यात गुंतले नाही. मी फक्त त्यांनी सांगितलंय श्वासाकडे लक्ष द्या, श्वासाकडेच लक्ष दिले. नाम येत होतं पण येऊ दिलं, रोखलाही नाही, त्यात गेली पण नाही. आणि मग श्वास सोडताना असं निरीक्षण केलं. आणि नंतर जे संवेदनांचं निरीक्षण करायचं ते सुद्धा मी थोडं श्वासानुसार, आपल्याला श्वासातनं सगळं करायची सवय आहे तर तसं केलं. आणि मग त्या संवेदनांची निरीक्षण केलं. आता इथे असं होतं की महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा इथे लोक 10 दिवसापर्यंत अनेक जण निघून जातात मधनंच, तर जेव्हा श्वासाचं निरीक्षण करायला लागतो माणूस, तेव्हा पहिल्या दिवशी नाही काय त्याला वाटत, दुसऱ्या दिवशी तो अंतर्मुख होऊ लागतो. मग अंतर्मुख व्हायला लागल्यानंतर त्याच्या काही संवेदना बाहेर यायला लागतात आणि दिसायला लागतात. त्याला काही आठवणी, त्याला काही घटना, त्याला काही हे दिसायला लागतं, त्याला सहन होत नाही. आणि मग त्याला असं वाटतं एकतर बोलायचं नाही आहे, जेवणाचं 5 वाजल्यानंतर काही रात्री मिळणार नाही आहे, ती सवय नसते अनेकांना, बोलायचं नसतं, एकटं रात्री झोपायचं आहे, हे सगळं असतं. आणि त्याच्यात श्वासाकडे लक्ष दिलेलं आहे आणि अंतर्मुख होतोय माणूस. आणि मग सगळं काही आत्तापर्यंतच्या जीवनातलं जे दबलेलं आहे ते बाहेर यायला सुरुवात होते. तर ते होतं तेव्हा सोसवत नाही, तेव्हा माणूस मग ते सांगतात तिसऱ्या दिवशी माणसं हे करतात, आम्हाला नाही थांबायचं आहे असं हे करतात. आणि मग पण तिथे जे शिक्षक आहेत ते इतकं ते हँडल करतात ना की ते सगळी साधना त्या जीवाची पूर्ण होईल असं त्याची शक्ती वाढवतात, त्याला प्रेरणा ती देतात. आणि हे असं होतं. आणि मग नंतर त्याला थोडं हे केलं की मग थोपवलं जातं. मग थोडासा तो शक्ती वाढते, धैर्य वाढतं बघायचं स्वतः, कारण स्वतःकडे आपण पाहिलं नाही ना, सगळं दिसतं ना, स्कॅनिंग होतं आपलं चांगलं वाईट, स्वतःचं सगळं काही दिसायला सुरुवात होतं. तर मग ते स्कॅनिंग होतं. आणि नंतर मग आपल्याला विपश्यना दिली जाते. तेव्हा आधी श्वासाची संवेदना होती, नंतर आपल्याला डोक्यापासून पायापर्यंत सगळी संवेदना पाहिली जाते. आणि त्यामुळे काय होतं की नंतर मग त्याच्यात पण पहिल्या दिवशी काही नाही वाटत, पण नंतर विपश्यना दिल्यानंतर, मग तिसऱ्या दिवशी दिल्यानंतर, चौथ्या 5व्या दिवशी पण माणसात खळबळ सुरू होते की सोसवत नाहीत, कारण सगळ्या जाणीवा बाहेर यायला लागतात. आणि तेव्हा पण वाटतं जावं आता निघून, नको इथे थांबायला. पण जो पूर्ण करतो 10 दिवस तो खूप काही गोष्टीतनं मुक्त होतो. आता इथे मी एक सांगते की एक थोडं अजून 10 मिनटं आपण घेऊया, 5-10 मिनटं. इथे जे होतं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होते की आपल्या अंतर्मनामध्ये, म्हणजे आपलं जे ॲक्च्युली हा विषय गंभीर आहे, हा दुसऱ्या भागात पण आपल्याला करण्यासारखं आहे खरं तर काय तर माऊली ठरवते बघूया. कारण हा जो आहे ना गाभा आहे पुढचा, तर ह्या ज्या मी माझा फक्त अनुभव सांगते इथे, आणि मग त्याचं स्पष्टीकरण आपण उद्याला बघून घेऊ. तर आता हे असं होतं, पहिले 3 दिवस श्वास, नंतर विपश्यना म्हणजे प्रत्येक भागाकडे लक्ष देणं, हे असं पुढे 10 दिवसापर्यंत करायचं आहे. ठीक आहे, ही साधना. आणि माझा आता अनुभव म्हणून सांगते की कशा पद्धतीने आहे. तर सुरुवातीला पहिल्या दिवशी नाही विशेष वाटलं, दुसऱ्या दिवशी पण नाही, पण जेव्हा 2 दिवसानंतर मला काही गोष्टी रात्री म्हणजे काही स्वप्नात न दिसतील किंवा रात्री जाणवतील किंवा साधना करत असताना दिसतील, हे सगळं जाणवू लागलं. म्हणजे अनेक घटना जीवनातल्या, अनेक गोष्टी ज्या दबलेल्या आहेत, अनेक भावना, हे सगळं वर येऊ लागलं. आणि ते
पाहणं पण अवघड आहे, परंतु ते अशा पद्धतीने छान रीतीने ते आपण पाहू शकतो, असं त्या साधनेचं वैशिष्ट्य आहे. कारण इथे जे पहिल्यांदा 3 दिवस आपल्याला श्वास पाहायला शिकवलं जातं, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की स्वाभाविक श्वास बघायचा आहे. म्हणजे श्वास कसा येतोय जातोय हेच बघायचं आहे. त्याला ना रोकायचं आहे ना काही. शरीर त्याला जी आवश्यकता आहे त्याच्यानुसार तो मोठा श्वास घेतो किंवा छोटा श्वास घेतो, अशा पद्धतीने होतं. तर हा श्वास केवळ पाहायचा आहे आपल्याला, स्वाभाविकपणे स्वाभाविक राहून पाहायचं आहे. ही पहिलं ट्रेनिंग दिलं जातं. नंतरचं जे ट्रेनिंग आहे की ज्या संवेदना आहे त्या संवेदना सुद्धा पाहताना समजा कुठे त्या सुद्धा आहे तशा पाहायच्या आहेत, त्याच्यात गुंतायचं नाहीत किंवा ही चांगली संवेदना ही वाईट संवेदना असं नाही बघायचं आहे आपल्याला. फक्त आता समजा मी माझ्या डोक्याच्या भागात बघितलं, ती मला उष्णता जाणवली किंवा तिथे काही खाज जाणवली किंवा तिथे काही जडत्वच जाणवतंय किंवा तिथे काही गारवा जाणवला की तिथे काही हवेचा स्पर्श जाणवला, तर तो आहे तसा बघायचा आहे. तो का तसा मला गरमच होत आहे किंवा मला का खाजच येते किंवा मला स्पंदनं जाणवत आहेत किंवा हे जड झालंय, हे 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 जे आहे तसं बघायचंय. हे चांगलं वाईट किंवा हे असंच का असं नाही बघायचंय. त्यामुळे आहे तसं तटस्थपणे बघणं, आपल्या शरीराच्या प्रत्येक भागातल्या संवेदनांकडे हे आपल्याला ट्रेनिंग दिलं जातं. आणि त्यामध्ये आपल्याला शिकवलं जातं की आहे तसं बघणं म्हणजे साक्षी होणं, द्रष्टा होणं म्हणजे आहे तसं पाहणं. हे असं आता आपण एकमेकांना पाहतोय, आहे तसं पाहणं म्हणजे द्रष्टा. पिक्चर बघतोय आपण, द्रष्टा आहे तसं. आणि साक्षी म्हणजे म्हणजे पाहणं ही गोष्ट द्रष्टा आहे आणि आहे तसं पाहणं ही द्रष्टा. साक्षी होऊन पाहणं, त्याच्यात न गुंतता पाहणं आणि तटस्थ भूमिकेत राहणं की हे चांगलं वाईट किंवा हे नको पाहिजे हे न करता तटस्थ राहणं, असं पाहायला ती साधना शिकवते आपल्याला. आणि हे पाहायला शिकवते. आणि दुसरं म्हणजे आणि असं का पाहायचं, कारण का की प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे. म्हणजे आता जर मला काही दुःख होत असेल तर ते दुःख सुद्धा कालांतराने नष्ट होणार आहे, तर हे अनित्य आहे. आणि आता जर मला कुठलं सुख असेल तर ते सुख सुद्धा कायम नाही आहे, तर ते सुद्धा अनित्य आहे. तर हे अनित्य असल्यामुळे आपल्याला ते साक्षी होऊन पाहायचंय, आपल्याला ते द्रष्टा होऊन पाहायचंय, आपल्याला त्यामध्ये तटस्थ भूमिकेतून ते पाहायचंय. कारण प्रत्येक गोष्ट इथे अनित्य आहे. नित्य काय आहे तर नित्य हा बदल आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट अनित्य आहे आणि त्याच्यात गुंतायचं नाहीये. चांगलं असेल तरी नाहीये, वाईट असेल तरी गुंतायचं नाही, मला तटस्थपणे बघायचंय. ही भूमिका, ह्या भूमिकेतनं आपल्याला आपल्या संवेदनांकडे बघायला शिकवलं जातं. आणि मग त्यामुळे आपल्या आतमध्ये एक समदृष्टी येते. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे समान बघणं, समदृष्टीने बघणं आणि त्यामुळे संतुलन येतं. आणि संतुलन येणं ह्यासाठी ह्या 5 महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मला मिळाल्या की एक, प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे. तर त्यामुळे त्याच्यामध्ये सुखही असलं तरी ते म्हणजे एखाद्या गोष्टीने आपल्याला बरं वाटतंय तर ते सुद्धा अनित्य, कारण ते निघून जाणार आहे. आणि दुःख, एखाद्या गोष्टीने त्रास होणार आहे तर तोही निघून जाणार आहे. त्याच्यामुळे तिथे न डगमगता आहे तसं पाहणं, कारण ते अनित्य आहे प्रत्येक गोष्ट. हे मला पाठ 10 दिवसात पक्का झाला. साक्षी होऊन पाहण्याचा पाठ पक्का झाला, तटस्थ भूमिकेचा पाठ पक्का झाला. आणि त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीकडे समदृष्टीने कसं अजून पाहू शकतो आणि संतुलनात राहण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर ह्या 5 मुद्द्यांचं साधना तिथं झाली. आणि जेव्हा आपण आपल्या प्रत्येक भागाचं निरीक्षण करतो तेव्हा आपल्या आतमध्ये दबलेल्या अनेक गोष्टी बाहेर येत असतात, ज्या आपल्याला काही समाजामुळे, काही कर्मबंधनामुळे, काही हिशोबामुळे अनेक गोष्टींची ॲडजस्टमेंट केलेली असते. अनेक गोष्टींच्या बरेच काय काय असतात प्रत्येकाच्या जीवनात झालेल्या, त्या वर येऊ लागल्या वर येतात आपणहून, अनेक सगळ्यांच्याच येतात वर. आणि ते पिक्चर दिसतं आपल्याला. मग ते पिक्चर दिसतं पूर्ण जीवनाचा आढावा. पण तो आपल्या जीवनाचा, ह्या शरीराचं निरीक्षण करतानाच ते सगळं दिसतं आपल्याला. परंतु ते पाहताना आपल्याला ट्रेनिंग मिळालं असतं की आपल्याला त्याला तटस्थपणे पाहायचंय, साक्षी होऊन पाहायचंय, द्रष्टा होऊन पाहायचंय आणि त्याच्यात न गुंतता पाहायचंय. तेव्हा अनेक गोष्टी उलगडत जातात आणि आपली शुद्धी होते. तर ह्या पद्धतीने हे विपश्यना आहे आणि अत्यंत सूक्ष्म साधना आहे ही.
आणि प्रत्येक साधकाने ही करणं गरजेचं आहे असं मला जाणवलेली गोष्ट आहे. आणि 10 दिवसांसाठी 10-11 दिवसांसाठी हे प्रत्येक साधकाने जे आपण साधन करतोय ते अजून बलवत्तर होऊ शकतं. दुसरी गोष्ट हे आपण अशा पद्धतीने पाहिल्यामुळे ह्या साधनेचं मूळ उद्देश हा आहे की विकार दूर होणं, आपल्या आतमध्ये असलेले विकार दूर होणं, तरच जाऊन आपल्या विकार दूर झाले की आतमध्ये असलेला विकार आपल्या आतमध्ये पाहायला शिकलो की हे माझ्यात हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे दोन्ही मला साक्षी होऊन पाहायला लागलो. आणि ते जेव्हा विकार पूर्ण दूर होतील ते त्यानंतर आपल्या आतमध्ये असलेला प्रकाश आपल्याला त्याचं दर्शन होणार आहे. त्या प्रकाशापर्यंत आपण स्वतःहून जाणार आहोत, त्याचं स्वसंवेदन आपल्यालाच होणार आहे. हे ह्या साधनेचं वैशिष्ट्य म्हणजे हे आहे. तर ह्या पद्धतीने विकार दूर करण्यासाठी ही साधना महत्त्वाची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपण ह्याचं ॲप्लिकेशन पाहिजे तर उद्याला बघूया, किंवा आज आपण जे जीवन जगतोय त्याच्यामध्ये इतकं प्रदूषण सर्वत्र आहे. आणि म्हणजे अनेक जण साधक या साधनेच्या आधारे किंवा ह्या 10 दिवसांमध्ये सुद्धा अनेकांची व्यसनं पण जातात, अनेकांचे शारीरिक आजारात फरक पडतो, मानसिक ह्याच्यामध्ये फरक पडतो. आणि जे साधक आहेत त्यांची साधना वाढायला मदत होते. हे जे ह्या साधनेचं प्रत्येक ध्यान साधनेचं महत्त्व हे आहे की आपल्याला साक्षात्कार आत्मअनुभूती होणं, परमात्मा अनुभूती होणं हे, किंवा आपल्याला आपण बंधनमुक्त अवस्था अनुभवणं हे प्रत्येक साधनेचं तेच ध्येय आहे. तसंच विपश्यनेचं आहे. आणि जसं नामस्मरण करत करत आपल्या शारीरिक व्याधी दूर होत असतात, मानसिक होत असतात, तसंच जेव्हा आपण विपश्यना ह्या पद्धतीत जातो तर तेव्हा अजून फास्ट गतीने, म्हणजे हे जर आपल्याला ट्रेनिंग मिळालं प्रत्येक साधकाला तर त्याची साधना वाढू शकते. साधकाच्या बाबतीत हे आहे. दुसरी अनेकदा असं होतं की साधन तर करतोय परंतु त्याचे परिणाम जितके पाहिजेत तितके होत नाही, कारण त्याला साक्षी दृष्टीने बघता येत नसतं. साक्षी दृष्टीने बघता येत नसल्यामुळे त्याची साधनेची म्हणजे आता त्याला साधना करताना बरं आहे परंतु त्याच्यातून जे विकार जायला पाहिजेत ते जात नसतात. तर ह्या संदर्भात आपण उद्याला पण बोलू. तर प्रत्येक पातळीवरती साधक असो किंवा नसो, परंतु साधकाला तर विपश्यना अत्यंत आवश्यक आहे. आणि रोजच्या जीवन जगत असणाऱ्या व्यक्तींना तर विपश्यना महत्त्वाची, कारण 10 दिवसांसाठी हे एवढं चांगलं वातावरण मिळणं, चांगलं सात्विक अन्न, चांगलं ऑक्सिजन असलेलं वातावरण, आणि एवढा धर्म म्हणजे काय, शुद्ध धर्म म्हणजे काय, एवढं ज्ञान मिळणं ही संधी मिळू शकत नाही कुठेच. तर अशा पद्धतीने हे सगळं आहे, भरपूर सारं अनुभवलेलं आहे, ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तिथे कोर्स सुरू होण्याच्या अगोदर, शिबिर सुरू होण्याच्या अगोदर जेव्हा सर्व माहिती सांगितली जाते त्यावेळेला सांगितलं जातं की आता पुढील 10 दिवसांमध्ये तुमचं ऑपरेशन होणार आहे. जसं आपण ऑपरेशन थिएटरमध्ये शरीराच्या एखाद्या भागाचं ऑपरेशन करतो तसंच इथं आता तुमच्या चित्तामध्ये जे काही साठलेलं आहे त्या सर्वाचं ऑपरेशन इथं होणार आहे. तिथे पूर्ण तर हे म्हणतात की आता तुमचं ऑपरेशन होणार आहे. तर ऑपरेशन सुरू व्हायच्या आधी एकतर नसेल तयारी मनाची तर जा, पण ऑपरेशन चालू असताना आम्ही तुम्हाला नाही पाठवणार किंवा तुम्ही जाऊ नका. ते तुम्हाला पण त्रासदायक आहे आणि सर्वांनाच. कारण इथे आपल्या पूर्णतः जे काही आपली कोश आहेत त्याचं ऑपरेशन होत असतं. आणि जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये सर्जनने जेव्हा ऑपरेशन करतो आणि जर त्याने अर्धवटपर्यंत ऑपरेशन आलंय, उघडला त्याने उघडलं आणि त्याचं ऑपरेशन थोडंसं झालंय आणि तिथे तो पेशंट म्हणाला किंवा नातेवाईक म्हणाले नाही आम्ही घेऊन जातो, तर तो सर्जन नाही पाठवू शकत. कारण ते उघडलंय तर ते उघडून तसाच गेला तर त्याला त्याच्यात धोका आहे, त्याच्या जीवाला पण, आणि त्याच्यात इन्फेक्शन झालं तर इतरांना पण धोका आहे. तसंच आहे की हे विपश्यनेमध्ये 10 दिवस का, कारण त्या पद्धतीने आहे की ते डिझाईनच त्या पद्धतीने आहे की आपल्या आतमधले असलेले सूक्ष्म
जे सर्व व्यक्तिमत्वाचे कोश आहेत त्यामध्ये ती शुद्धी, ते ऑपरेशन चालू झालेलं असतं. आणि त्यामुळे ते जर आपण धीराने केलं शेवटपर्यंत, तर बाकी आपण असे निखरून येतो बाहेर. आणि जर एखाद्याने मध्येच जर हे केलं, तर बाकी मग तो थोडासा त्रासदायक आहे त्या व्यक्तीसाठी ते. तर हेही तिथे सांगितलं जातं आणि ते खूप छान रीतीने. पण जो धीर ठेवतो, संयम ठेवतो, त्या व्यक्तीचं कल्याण आहे खूप. तर जरूर सगळ्यांनी विपश्यनाचा अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. एवढाच एक संदेश द्यायचा आहे महत्त्वाचा. आणि मी जे अनुभवलेलं आहे ते एक विलक्षण शांती. आणि म्हणजे आणि एक दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे तिथे शून्यागार म्हणून असतं. म्हणजे 4x6 फूटचं प्रत्येकाला सेपरेट 5व्या दिवसापासनं जसं गुहेमध्ये आपल्या संतांनी ध्यान केलेलं आहे किंवा ऋषीमुनी ध्यान करतात, तर तिथे जे वास्तू आहे ती त्याच्यामध्ये 108 अशा छोट्या खोल्या आहेत. अशा खूप सुंदर हे आहे. तर प्रत्येकाला आपल्याला 5व्या दिवसापासून ते दिलं जातं. आणि काही वेळाची साधना आपण आपल्या इच्छेनुसार त्या 4x6च्या खोलीत करू शकतो, की जिथे फक्त एक छोटा झरोका असतो वरती आणि त्या खोलीला दरवाजा असतो. आणि 4x6च्या खोलीत आपलं आसन बसेल आणि 2 फरशा पुढे एवढंच जागा असते आणि उंच असते ती खोली. मी तिथे जेव्हा बसले तेव्हा मला जाणवलं की हा विश्वातलं सगळ्यात सुंदर ठिकाण हे आहे, सगळ्यात सुख असलेलं ठिकाण हे आहे. तर आपल्याला ती संधी पण मिळते की एवढ्या ह्याच्यामध्ये. आणि निर्वात जागा असते ती, कारण कुठला हे हवेचा पण तिथे झोत नाही, काही नाही, एकांत. तर ह्या पद्धतीने आहे सर्व अनुभूती. खोली म्हणजे खूप छान आहे सगळं. आता ह्या संदर्भात बघू, मला काही लिखाण पण करायची इच्छा आहे. तर जास्तीत जास्त जणांपर्यंत संदेश पोचावा ही एक इच्छा आहे. आणि अनेकांनी याचा लाभ घ्यावा ही मनोमन इच्छा आहे. इथे थांबते मी.